आज आपण विठ्ठल केसरी मैदानात आलो आहोत आणि आपला सर्वांचा लडका दशम हिंद केसरी बकासूर फायनलसाठी पात्र झाला आहे. आणि मोहित शेठ आज आषाढी एकादशी आहे आणि विठ्ठल केसरीचं सकाळचं आपण म्हटलं होतं की विठ्ठल आपला तुम्हाला गुलाल तर मिळवून देणारच. काय आजचा आनंद आहे मोहित शेठ? नाही, खूप आनंद वाटतो. कसं काय एकंदरीत मागचा बॅड पॅच सलग मला वाटतं 6 मैदानात तुम्हाला गुलाल नव्हता. काय तुम्ही आज कसं वाटतं एकंदरीत तुम्हाला? कारण बॅड पॅच मनाने आज गुलाल, कारण पब्लिकनं तुम्ही अक्षरशः आनंदाने धावून येत होता, सगळे पब्लिक तुम्हाला बघत होता. आज बैलाला माहिती सगळे गोष्टी 4 दिवसांनी काय बकासूरचा इतिहास संपू शकत नाही. लोकांनी तेवढी मैदानं बघितल्यात, तेवढ्या मैदानात आम्ही 1 नंबर केल्यात. कडेने पळून की बी केल्यात, डाव्या कडेने बी पळून केल्यात आणि उजव्या कडेने बी पळून केल्यात. त्यामुळं कुठंतरी हारजीत असती. वर्षातले 4 दिवस वाईट असतात, त्यामुळं त्यात खचून जाणारे आम्ही नाही. नक्कीच तुम्ही बरोबर बोलला की तुम्ही खचून पण जाणार नाही, तुम्हाला बकासूर खचून पण देणार नाहीये की त्याने आज सिद्ध करून दाखवले. आज महाराष्ट्राची A1 जोडी, लाडकी जोडी पळाली. काय सांगाल या जोडीबद्दल? आज नाही, ही गाडी जेव्हा पडली तेव्हा इतिहास घडलेला आहे. चांगली जोडी पळती, त्यामुळे त्यात काही अडचणच नाही. कारण काय कधी पण वाटेल तेव्हा ही जोडी पळती. कसं काय मनात आलं होतं ही जोडी पळवावी? कारण आता मी तुम्हाला बकासूरबद्दल भरपूर वेळचे, पण तुम्ही सर्जाच्या पळाबद्दल काय सांगाल? नाही, सर्जा चांगला पळतो, पहिल्यापासून बघत आलोय त्याला आणि चांगला प्रेम आहे त्याला. जर आतमधून गाडीवरती असेल तर तो गाडी सोडत नाही सदस्य. बरोबर. अख्ख्या महाराष्ट्राचं ह्या जोडीकडे लक्ष होतं आज. आणि सर्जाला खूप दिवस झालं गुलाल नव्हता मोहित शेठ. बॅड पॅच त्याचा पण होता आणि बकासूरचे पण मागचे सलग 5-6 मैदान गुलाल नव्हता. पण हे तुम्ही दोन्ही एकत्र येऊन यायचं ठरवलं आणि ह्या जोडीने तुम्हाला दोन्ही मालकांना गुलाल करून दाखवला आहे. हा कसं काय वाटतं एकंदरीत? नाही, बैलाविषयी काही बोलण्याला हेच नाही आहे, शब्द नाही आहे. कारण का त्यांनी सगळ्या जीवनातलं प्रत्येकाने एक गोष्ट कमवून दिलेली आहे. बरोबर. त्यामुळे त्याकडून कुठली अपेक्षा करत नाही. बैल पळला नाही पळला तरी आम्ही त्याला सोन्यासारखा जपणार. कारण का ते आमचं सोनं आहे. मोहित शेठ, कुठेतरी बकासूर ज्यावेळी आदतला पळतो किंवा ओपनला पळतो, कमी जास्त होतो, पब्लिक कमेंट ग्रुप येतात, ट्रोल होतात, तुम्ही त्याकडे कसं पाहता हो? आत्तापर्यंत बैल आणि गटाला सेमीला मार खाल्लाय, पण बैल कधी कमी नाही पळला. नक्कीच बरोबर. कारण तो दुसरा नंदी जरी कमी पळत तर त्याला तो ओढत नेतो अक्षरशः, म्हणजे गुलालापर्यंत बैल कधी कमी नाही पडला आणि कधी बैलांनी मान खाली घालायला लावली नाही आतापर्यंत. ज्या चुका झाल्या त्या आमच्या हातून झाल्या, त्याच्याकडून सहजासहजी एक पण चूक झालेली नाहीये. आज तुमचा आवडीचा ड्रायव्हर होता, छोट्या ड्रायव्हर, आज उभंच राहून आलाय पुढं. नाही, तो जेव्हा गाडी बसतो तेव्हा उभंच राहून येतो. कसं काय ठरलं होतं? म्हणजे छोट्या ड्रायव्हरला तुम्ही काय कानमंत्र दिला होता आज? म्हणजे सकाळी भेटल्या काय बोलणं झालं होतं काय? नाही, त्याचा असा विषय आहे की जिथं म्हणजे काहीतरी घडवायचं असतं तिथं छोट्या ड्रायव्हर गाडी बसतो आणि काहीतरी करतो. सकाळी पण तुम्ही म्हटलं की बकासूर आत्ता मागे 10-15 दिवस मैदान नव्हता पळाला, तो आजारी होता, पण तो आजारातून उठून पण त्याने आज गुलाल केला आहे. मोहित शेठ, आज ज्यावेळी नाव पुकारलं तुमचं, ज्यावेळी बकासूर फायनलसाठी पात्र झाला, त्यावेळी काय हो तुमच्यासाठी क्षण होता आज? नाही, प्रत्येक बैलगाडा मालक जेव्हा त्याचा बैल गुलाला पात्र होतो तेव्हा त्याला खूप आनंद वाटतो आणि हे आपलं सोनं आहे आणि ते गुलाला पात्र झाले की आनंदच वाटतो आपल्याला बी. तुम्ही आता पण म्हटला की तो 4 वर्षातले 4 दिवस खराब येतात, ते 4 दिवस हे समजायचे, पण ज्यावेळी बकासूर पळतो तर तो म्हणजे प्रेक्षकांना पण वेळ लावतो. आज चाहता वर्ग या A1 जोडीचा आहे. सर्जाचे मालक अभिजित भाई यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, जेव्हा भेटेल तेव्हा आपल्याला बोलतात नाही का माहिती, कधी असं हे नाही करत, गर्व नाही करत. बरोबर, चांगले. त्यांची पण इच्छा होती ही जोडी पळवावी. आम्हाला भरपूर मला जेव्हा मैदानात भेटन तेव्हा म्हणायचे पळू आपण एकदा, परत एकदा. त्यांना म्हणलेलं ज्या दिवशी दिवस येणार त्या दिवशी नक्की पळणार. बरोबर. आता पुढचं हिंद केसरी मैदान येतात. हिंद केसरी मैदानात पब्लिक खूप नाराज करते बकासूरला, काय काळजी घेणार आहे तुम्ही? नाही, बैल कसं आहे, आम्ही म्हणत नाही आमची गाडी मध्येच पडली पाहिजे. आमची गाडी डाव्या कडेला बी पळते, उजव्या कडेला बी पळते. फक्त आम्हाला एवढंच की पब्लिकने सहकार्य केलं पाहिजे. कारण आज अभिजित भाई ते म्हटले की आज आम्ही पब्लिकसाठी मुलं पुढं घेऊनच ठेवली होती, कारण पब्लिक हेच ह्या म्हणजे गाडीच्या पुढे येतेच, त्यासाठी आम्ही पब्लिकला म्हणजे त्यांची मुलं पण पुढे ठेवली होती पब्लिकला बाजूला सारायला. कारण पब्लिकला एक उत्सुकता असते की आपला देव पुढे पळतोय बघावं. त्यांचं बी बकासूरवरती खूप प्रेम आहे नाही, ते बघायला त्याला पुढे येतात. बरं, त्याच बघण्यामुळे कुठंतरी गाडी फॉल होती, लॉबी होती. बरोबर.
त्यामुळं जरा तुम्ही जर नियम पाळले तर 100% तुम्हाला बी आनंद, आम्हाला बी आनंद आहे. आज आषाढी एकादशी आहे, बकासूरला विठ्ठल समजतात. आज काय सांगाल, आषाढी एकादशी तुम्हाला गुलाल पण मिळाला, बकासूरबद्दल कसा आज आनंद असणार तुमचा? नाही, खूप आनंद, सगळ्यांनाच आनंद आहे आज. आज तुमची टीम पण आहे सगळी, टीमची मेहनत थोडी सांगा जरा कशी असते काय? टीमची भरपूर मेहनत असते, टीममुळे तर सगळे आहे आपण. नक्कीच मोहिल शेठ, कुठंतरी रणजित सर पण असतात, दिसत नाहीत मैदानात, ते पण तुमचे सहकार्य असतात खूप त्यांना पण. नाही, ते बी कसं मैदानावर ते पुकरायला असतात, त्यामुळे पण त्यांना जास्त जमत नाही, पण असतात. आता बकासूरचं किती वय झालं काय? 6 वर्षाचं होऊन गेलं. 6 वर्ष, 7 वर्षाचं होईना, 7 वर्ष पुढल्या महिन्यात. आता तुमचे जुने व्हिडिओ पण खूप व्हायरल होत आहे की आता आम्ही बघून म्हणजे बरं वाटतं की हा म्हणजे तुम्ही मोहिल शेठ कसं झाला हे तुमच्या त्या व्हिडिओवरूनच कळतं. कसं वाटतं तो प्रवास? प्रवास मग आपण एकदम शून्यातून वरती आलेलो आहे, त्यामुळे खचून जाणारे नाहीये. कुणाच्या बोलण्याहून लय लोक कटर असतात आमच्या विरोधात, त्यांनी आम्हाला काही फरक पडत नाही. नक्कीच मोहिल शेठ, कारण आम्ही बघतो, कारण पब्लिक पण सहकार्य करत नाही, पण आम्ही पण पब्लिकला हीच विनंती करतो की हिंद केसरी पुढे मैदानात की लांबून बघा, देव पळतोय, व्हिडिओमधून बघा. फक्त पब्लिकसाठी हिंद केसरी 2 मैदानात त्यांना काय आव्हान करा पब्लिकला? फक्त पब्लिकने सहकार्य केलं पाहिजे, 100% काहीतरी घडवणार. नक्कीच मोहिल शेठ, आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आज गुलाल मिळवून दिला, 1 नंबरचा पण मानकरी होईल, हीच तुम्हाला शुभेच्छा. मित्रांनो, बघू शकता बकासूर आपला फायनलसाठी पात्र झाला आहे. धन्यवाद मोहिल शेठ. धन्यवाद.